नाशिकच्या भावली धरणावर फिरायला गेलेलं कुटुंब मरणाच्या दाढेतून परत आलं। पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी कुटुंब गेलं, पण आधी गुंडांनी छेड काढली। नंतर 30 किलोमीटरपर्यंत पाठलाग करत जीवे मारण्याचा प्रयत्न झाला। लोखंडी रॉड, लाकडी दांडके घेऊन गाडीवर जीवघेणा हल्ला केला। अगदी गाडीच्या काचा फोडल्या। समोर गुंडांच्या गाड्या, मागे गुंडांच्या दुचाकी। अशा दहशत आणि मृत्यूच्या कात्रीत सापडलेलं हे कुटुंब सही सलामत नेमकं कसं सुटलं आणि त्यानंतर काय घडलं बघूयात। भावली धरणावर महिलांची छेड, अश्लील शेरेबाजी। जाब विचारला म्हणून पाठलाग करत जीवघेणा हल्ला। पर्यटकांनी पोलीस स्टेशन गाठलं म्हणून जीव वाचला। पावसाळ्यात प्रवाहित होणारे धबधबे, निसर्ग सौंदर्याची मुक्त उधळण, असा हा इगतपुरीचा भावली धरण परिसर। हेच सौंदर्य अनुभवण्यासाठी अनेक पर्यटक इथे येत असतात। काल दुपारी 2 वाजता असंच एक कुटुंब धरण बघायला गेलं, पण तेवढ्यात काही वासनांध टवाळखोरांनी कुटुंबातल्या महिलांची छेड काढली, अश्लील शेरेबाजी केली। मग कुटुंबातल्या पुरुष व्यक्तीनं जाब विचारला, पण हे गुंडांच्या इतकं जिव्हारी लागलं की त्यांनी थेट 8 ते 10 जण गोळा करत कुटुंबाचा पाठलाग करून हल्ला केला, गाडीची तोडफोड केली। बराच वेळ या कुटुंबाचा गुंडांनी पाठलाग केला। त्यानंतर घाबरलेल्या पर्यटकांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं। तर आम्ही म्हटलं चल जाऊन दे, सोडून दे बाबा दादा, सोड असं करत आम्ही मिटवलो, पूर्ण मिटवलो। त्याच्यानंतर पण आम्ही निघालो, सोडून द्या म्हटलं चला। त्याच्यानंतर आम्ही पुढे आलो। पुढे आल्यानंतर त्यांनी व्हाईट बलेनोमध्ये पुढे येऊन आम्हाला क्रॉस करून आमच्या गाडीच्या काचा फोडायला जे चालू केल्या, तर पूर्ण 20 किलोमीटरपर्यंत आमच्या मागे आलेले, पूर्ण रॉड घेऊन पूर्ण मारलेले। आमची गाडी पूर्ण संपवलेली आहे। मुलं की अजून पण हे आमचे पूर्ण म्हणजे कोण त्रास दिलेला आहे काय, पण याच्यामध्ये एक चांगलं झालं, पोलिसांनी आम्हाला सगळ्यांनी खूप सहकार्य केलं। आम्ही मग अंबड पोलीस स्टेशन गाठलं, तिथं ते आम्हाला नार्वेकर साहेब त्यांनी आम्हाला सहकार्य केलं। या कुटुंबातल्या सदस्यांनी प्रसंगावधान दाखवलं म्हणून ते वाचले, नाहीतर गुंडांनी त्यांची काय अवस्था केली असती, महिला मुलींचं काय झालं असतं याची कल्पना करूनच धडकी भरते। ज्या गाडीत हे कुटुंब प्रवास करत होतं त्या गाडीची अवस्था बघितली तर हे गुंड किती हिंसकपणे त्यांचा पाठलाग करत होते ते लक्षात येतं। तर त्यांच्यातला एक मुलगा गाडीला आमच्या लटकला। तो 200 ते 500 मीटर आमच्या गाडीला लटकून होता। माझ्या चुलत भावाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत होता। तर आम्ही गाडी पळू पण नव्हतो शकत। जर हा गाडी खाली आला तर आमच्याकडनं एखाद्याचा बळी होईल, आणि आम्ही थांबूही नव्हतो शकत की जर आम्ही थांबलो तर आमचा बळी जाईल। आमचा जीव धोक्यात असताना पण आम्ही त्याचा जीव वाचवला। आम्ही त्याचे हात म्हणजे आम्ही त्याचे हात झटकत होतो की हा गाडीतून पडावा, म्हणजे लवकर निघावा आणि आम्ही पळावं। तर कस तरी तो 100-200 मीटरनी तो सुटला, तो पडला। आम्ही इगतपुरी साईडला पळायला लागलो, पण आम्ही बघितलं, मला आरशामध्ये दिसत होतं की मागून बलेनो आम्हाला परत पाठलाग करते ती व्हाईट कलरची। म्हटलं आपण परत यांच्याच गावाकडे चुकीच्या ठिकाणी चाललोय। परत मी रिव्हर्स मारली, म्हणजे उलटी टर्न मारून घेतला आणि नाशिक साईडला पळालो। यांना म्हणजे आम्ही जर त्या दिवशी 20-30 किलोमीटर जर थांबलो असतो ना कुठे, कोण मेला असता आम्हाला नाही सांग। मागची काच फुटली, मागं आमचे 2 मुलं होते, एक भावाचा एक माझा मुलगा 12वीला आहे, भावाचा मुलगा 10वीला आहे। मध्ये माझी वहिनी, माझी बायको, माझी मुलगी, त्याची मुलगी, पुढं मी आणि तो, आणि सर्व काचा फुटेल। इकडून दगड लागला तर तो त्याला लागतं, इकडून लागला तर मला लागतोय, मागं लागला तर यांना लागतोय, मागं लागला तर मुलांना लागतोय। इतकं आम्ही म्हणजे 20 ते 30 किलोमीटर आहे ना, मरणच पाहतो। बरं, फक्त पाठलागच केला नाही तर त्यांनी या पर्यटकांना लुटलं सुद्धा। एका पर्यटकाकडची सोन्याची चेन लंपास केली आणि ही केस दाबण्यासाठी 10 लाखांची ऑफर सुद्धा दिल्याचा दावा आहे। पण घाबरलेल्या अवस्थेत हे पर्यटक पोलीस स्टेशनला पोहोचतात। पोलिसांनी रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन राबवून 9 आरोपींना बेड्या ठोकल्या। त्यांनी 6 ते 7 आरोपी आपल्याला सांगितले होते, परंतु ह्यामधून आपण निष्पन्न करून आतापर्यंत आपण 9 आरोपी ताब्यात घेतलेले आहेत। याच्यामध्ये आणखी सुद्धा आपल्याकडे 2-3 आरोपींची नावं निष्पन्न झालेली आहेत, आणि त्या अनुषंगानं आणि मदत करणारे जे आहेत, कुणी शेल्टर दिला त्या सुद्धा लोकांना आपण याच्यामध्ये आरोपी करत आहोत, किंवा त्यांना पळवून लावण्यास कुणी मदत केली, जेणेकरून अशा प्रकारच्या घटना ज्या आहेत त्या घटना कुठेच पुनरावृत्ती होणार नाही आणि त्याच्यामध्ये कडक शासन होईल। त्याचबरोबर आता जसा मोकाचा विषय निघाला त्या अनुषंगानं आपली याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये सेक्शन्स लागू शकतात। आता डेकॉयटी आपण लावलेला आहे, विनयभंगाचा आहे, त्याचबरोबर आपला अटेम्प्ट टू मर्डर आहे। अशा प्रकारची सिरियस सेशन कमिट सेक्शन आणि इतर जी सेक्शन आहे आपण ती पण लावतो। अटक करण्यात आलेले गुंड हे इगतपुरी, नांदगाव सदो आणि माणिकखांब भागातले आहेत। मुख्य आरोपी भोईर हा कुख्यात गुन्हेगार आहे। या प्रकरणात अजून 2 ते 3 जण फरार आहे। पोलिसांनी घडलेल्या प्रकारानंतर तातडीनं कारवाई केली असली तरी काही प्रश्न या घटनेनंतर उपस्थित होतात। खून प्रकरणात जामिनावरील आरोपीवर पोलीस खात्याचं लक्ष का नव्हतं?
पर्यटन स्थळावर गुंडगिरी करणाऱ्यांवर पोलिसांनी दुर्लक्ष का केलं? गुंडगिरी करणाऱ्या टोळक्याचा म्होरक्या कोण? त्याला कोण अभय देत आहे? केस दाबण्यासाठी 10 लाखांची ऑफर देणारा व्यक्ती कोण होता? आता पोलिसांनी तातडीनं कारवाई केली असली तरी आपल्या कुटुंबासोबत फिरायला गेलेल्या पर्यटकांची छेड काढली जात असेल, त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न होत असेल, तर राज्यातली पर्यटन स्थळं आता सुरक्षित नाहीत का, हा प्रश्न उपस्थित होतोय. तसंच या प्रकरणात आरोपींवर अशी काही कारवाई करावी, परत असं कृत्य करण्याची कोणाची हिंमत होणार नाही, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करतायत. योगेश खरे, झी 24 तास, नाशिक.